सावली मला पण सांग ना, मी पण हेल्प करते तुझी. अहो नको, मी करते. मला माहिती आहे तुम्हाला सवय नाही आहे कामाची. मी लगेच करते. तुम्ही हवं तर बाहेर जाऊन बसा. तुला जमतं तर मला न जमायला काय झालं ग? हां, मला कम्पॅरेटिव्हली वेळ लागेल, पण मी शिकेन. शिकायचं ठरवलं की सगळंच जमेल. पण मला सांगा, आज अचानक कसं सुचलं तुम्हाला मदतीला यायचं? सगळं ठीक आहे ना? अगं, मला नाहीच सुचलं. मला सोहमने सांगितलं की सणासुदीच्या वेळेस एकत्र येऊन काम केलं तर मला बरं वाटेल. आणि मला पटलं त्याचं म्हणणं, म्हणून आले. बरं, माईंना नाश्ता हवाय म्हणून मी पोहे भिजत ठेवलेत. अरे बापरे, काय आता सूर्य पश्चिमेला उगवलाय की काय? आमची तारा आणि चक्क किचन मध्ये. काय तारा, नवीन करिअर ऑप्शन वाटतं. मेड बनायचं ठरवलंयस की कुक? माई, असं का बोलताय तुम्ही? त्यांना शिकायचं आहे तर शिकू देत की. आणि घरातलं काम आलं तर त्यात वाईट काय आहे? चांगलंच आहे ना, तुझ्यासाठी चांगलंच आहे. तुला आता तुझ्या हाताखाली एक असिस्टंट मेड मिळाली ना, तू फिर मस्त बाहेर, रेकॉर्डिंग्सला जा, मोठमोठ्या लोकांसोबत फिर. आणि माझ्या लेकीला ठेव इथे कामाला, कारण आता तू तिची जागा घेतलीयस ना. मग आता तुला तुझ्या जागी कोणीतरी हवंय या घरात. दिसतंय सगळं. काय बोलताय तुम्ही? माई, हे बघा, तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. मी असं कशाला करू? असंच आहे हे जे मी आता बोलते ना, हे असंच आहे. बघ तारा, बघ आता तरी या पोरीचे खरे रंग ओळख. काय करते हे दिसतंय ना तुला? अगं, तुला कळतही नाहीये कशी तुझ्या जागी येऊन बसली आहे. आणि आता तिला तू तिची असिस्टंट म्हणून हवी आहे. जशी तू जायचीस ना आधी रेकॉर्डिंग्सला, मोठमोठ्या कार्यक्रमांना, तशी ही फिरते आता मोठी स्टार बनून. हां तारा, आणि तुला काय करायचंय ग? या मॅडम येतील मस्त बाहेरून सगळी कामं करून, आणि तू ना एक छान असा ट्रे घे, त्यात सजवून तिच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण काय द्यायचं ते तिच्या समोर ठेव. ती बाहेर फिरेल आणि तू तिच्या वाटची घरातली सगळी कामं करणार आहेस. अगं, हेच चाललंय हिच्या डोक्यात, तुला दिसत नाहीये का? तुला आयुष्यभर हेच करायचंय, हिच्या हाताखालची बाहुली बनायचंय. तुला तुझं गेलेलं मान परत नकोय का तारा? स्टॉप इट. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला वाटलं होतं की घरात सण आहे म्हणून तिची येऊन हेल्प करेन, पण तू इथेही मला माझ्या मनासारखं वागूच देत नाहीये. जाऊ दे सावली. हे बघ, जोपर्यंत ही आहे ना या घरात, मी किचन मध्ये पाऊलही ठेवणार नाही. झालं? मिळालं तुम्हाला समाधान? त्या इतक्या आनंदाने काहीतरी चांगलं शिकायला आल्या होत्या. पुन्हा इथे येऊन तुम्ही त्यांना टोकत बसलात ना? झालं तुमच्या मनासारखं? हो झालं, माझ्याच मनासारखं झालं. आणि यापुढेही माझ्याच मनासारखं होईल. कळलं का?